नमस्कार, मी हर्षद वैद्य, कॅमेरामन रोहितसह हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्याच एक नुकतीच घोषणा केली आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांची बॅरिस्टर ही जी पदवी आहे, ही सनद जी आहे ती आता परत भारतात ते आणणार आहेत. याच्याबद्दल ते प्रयत्न करणार आहेत. तर हे संपूर्ण ही घटना काय आहे, नेमकी कशामुळे सावरकरांची ही पदवी त्यांना नाकारली गेली होती आणि आता ही कशा पद्धतीने प्रोसिजर असणार आहे, या सगळ्याबद्दल आपल्यासोबत बोलायला उपस्थित आहेत स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजितजी सावरकर. आपण त्यांच्याकडनं विषय समजून घेऊया. सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की नक्की काय घटना घडली होती की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी संपूर्ण पदवीचा अभ्यास करून सुद्धा त्यांना ती पदवी नाकारली गेली आणि कशा पद्धतीने ही गोष्ट झाली होती, काय? सावरकर जेव्हा लंडनला गेले बॅरिस्टरची परीक्षा देण्यासाठी, तर तिथे 4 इन्स असतात. म्हणजे त्याच्यापैकी ग्रेज इन नावाच्या संस्थेत, म्हणजे ह्या 4ही इन्स आहेत, ह्या बॅरिस्टर बनण्यासाठी शिक्षण देतात आणि त्यांना सदस्यत्व तुम्ही त्यांचं घेतलं म्हणजे परीक्षा पास झाल्यानंतर की तुम्हाला बॅरिस्टर पदवी मिळते. तर सावरकरांनी परीक्षा तर सगळ्या दिल्या, सगळ्या पास झाल्या, पण त्या काळात सावरकरांच्या बद्दल कर्झन वायली, म्हणजे ज्यांचा नंतर मदनलाल धिंगरा यांनी वध केला, त्या कर्झन वायलींनी सावरकरांना हे देऊ नका, पदवी देऊ नका, कारण त्यांचं ते देशद्रोही कारवाया करतायत वगैरे असं सगळं त्याच्याकडे पत्रांचा भडीमार केला आणि त्यांच्यावर दबाव आणला त्या ग्रेज इनवर. आणि त्यामुळे नंतर म्हणजे सावरकरांविरुद्ध कुठलाही पुरावा नसताना आता ही जी एक मोठी नामवंत वकिलांची संघटना आहे ग्रेज इन, की ज्यांनी कायद्याचंच पालन केलं पाहिजे, सावरकरांविरुद्ध कुठलाही पुरावा नसताना मग त्यांनी या सरकारी दबावात असं ठरवलं की सावरकर हे देशद्रोही कारवायात गुंतलेले असून ते या बॅरिस्टर पदवीसाठी लायक नाहीत, असा निर्णय त्यांनी 14 जुलै 1909 साली घेतला आणि त्या सावरकरांना ही बॅरिस्टरची पदवी नाकारली. ही सगळी मूळ पार्श्वभूमी आहे. पण सावरकरांवर म्हणजे हे आता ही सुधारणा यात व्हायला पाहिजे, कारण ब्रिटिशांना एक संधी आहे की ब्रिटिश म्हणतात का मी कायद्याचंच पालन करतो. तर तेव्हा या ग्रेज इन संस्थेने कायदा बाजूला ठेवून, कारण आजपर्यंत तेव्हापासून आजपर्यंत आधीपासून एकाही पदवी पास झालेल्या, जी परीक्षा पास झाली आहे त्या व्यक्तीला बॅरिस्टरी नाकारण्यात आली नाही. जवाहरलाल नेहरू हे सावरकरांनंतर बॅरिस्टर झाले, गांधी हे सावरकरांच्या आधी बॅरिस्टर झाले, त्यांना नाकारलं नाही, पण सावरकरांना नाकारण्यात आलं. कारण सावरकर एक देशभक्त होते, प्रखर देशभक्त होते आणि कर्झन वायलीसारख्या अधिकाऱ्यांना त्याच्यामुळे त्यांच्या इथे टोचत होतं. त्याच्यामुळे तर ती चूक जी ब्रिटिशांनी केलेली आहे तर ती त्यांनी सुधारावी. आणि मला वाटतं की इतक्या काळानंतर तर त्यांना आपली चूक कळलेली असेल, कारण आज तुम्ही जर लंडनमधली परिस्थिती बघितली आज तिकडची ओव्हरऑल, म्हणजे हा देश त्यांच्या देशावर राज्य कोणाचं आहे, हे ब्रिटिशांचं आहे का पाकिस्तानांचं आहे, हे आज तिकडे मोठी समस्या झालेली आहे. त्याच्यामुळे सावरकरसारखा विचारवंत की जो ह्याही समस्येवर तोडगा देतो, त्यांचे मतं, मला वाटतं त्यांचे विचार लंडननीही अवलंबावेत आणि आपलं त्यांना बाहेर यावं. आज ही एक संधी आहे त्यांची चूक सुधारण्याची. आणि दुसरं म्हणजे ब्रिटिश हे नेहमीच व्यापारी राष्ट्र आहे आणि आज भारताची स्थिती बघितली, म्हणजे आज तुमची आर्थिक परिस्थिती आणि सामरिक परिस्थिती बघितली, तर मला वाटतं की महाराष्ट्र सरकारने पाठपुरावा केला तर ब्रिटिश ही आपली चूक निश्चित सुधारतील असं मला वाटतं. सर, एकूणच सावरकरांच्या बद्दलचा एक आता सध्याचा दृष्टिकोन, सरकार पण त्यांच्याबद्दल आता सगळ्या गोष्टी करत आहे, तर कशा पद्धतीने आता तुम्ही लोकांना आवाहन करा की सावरकरांचे विचार, आज सावरकरांची जयंती सुद्धा आहे, त्यात सावरकरांचे विचार समजून घेण्यासाठी लोकांना कशा पद्धतीने आवाहन कराल की कशा पद्धतीने लोकांनी विचार समजून घेतले पाहिजेत सावरकरांचे? हे बघा, ब्रिटिशांनी फोडा आणि झोडाचं जे धोरण अंमलात आणलं ते काँग्रेसनी असंख्य वर्षापर्यंत चालू ठेवलं. दुसरं म्हणजे सावरकरांचं जर खरं चरित्र लोकांपुढे आलं तर जे काँग्रेसी नेत्यांची जी काही नाटकं सगळी होती ती उघडकीस आली असती. आणि म्हणून मुद्दामून सावरकर आणि सगळ्या क्रांतिकारकांचं चरित्र दाबून टाकलं आणि आपल्याला असं शिकवलं गेलं की रक्ताचा एकही थेंब न सांडता आम्हाला स्वातंत्र्य मिळालं. शब्द लक्षात ठेवा, मिळालं. हे मिळवलं नाही, हे कोणीतरी आपल्याला दिलं. आणि जी गोष्ट फुकट मिळते त्याची कोणालाच किंमत नव्हती. त्यामुळे आजच्या समाजाला जर मी वाटत असेल हे स्वातंत्र्य आम्हाला मिळालं आणि आम्ही ते कसंही वागू शकतो, तर त्याच्यासाठी सावरकर आणि त्यांचे इतर क्रांतिकारक आणि हे सगळं 1857 आहे. तर ते कोणी सावरकर एकट्यांनी काही स्वातंत्र्य मिळलं नाही, हे पूर्ण समूह होता. पण त्याच्याविरुद्ध जे फक्त गांधी आणि नेहरूंनी स्वातंत्र्य लोकांना पटतं, पण ही जी हजारो 1857 लाखो लोक मेलेत, लाखो लोकांना पण मारलेलं आहे. पण तर एवढा सगळ्या रक्तपात झाल्यानंतर स्वातंत्र्य मिळालं आहे. आमच्या पूर्वजांनी रक्त सांडून स्वातंत्र्य मिळवलेलं आहे.
त्या स्वातंत्र्याचं रक्षण आज आमचे सैनिक रक्त सांडून करत आहेत. हे जनतेपुढे आणि विशेषतः युवा पिढीपुढे जर गेलं तर त्यांना जबाबदारीची जाणीव निश्चित होईल की हे जे स्वातंत्र्य आहे, जे आमच्या पूर्वजांनी रक्त सांडून मिळवलं, सैनिक रक्त सांडून राखतायत, त्याचं भविष्यात जतन करण्याची जबाबदारी त्यांची आहे हे त्यांना कळेल. आणि म्हणूनच सावरकरांचे विचार जे राष्ट्रहिताचेच विचार आहेत ते लोकांपुढे गेले पाहिजेत. तर हे होते रणजितजी सावरकर सर. त्यांनी आपल्याला ह्या संपूर्ण घटनेबद्दल सांगितलं आणि आज सावरकर जयंतीनिमित्त आज सावरकरांचे विचार कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत, ते त्यांनी कशा पद्धतीने अनुसरले पाहिजेत ह्याच्याबद्दल सांगितलं. तर हा व्हिडिओ तुम्हाला, ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्तान पोस्ट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.